नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारी तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो, झेडपीतील 6 पदांच्या मित्रांनो 8 जागांची निवड प्रक्रिया मित्रांनो देखील पूर्ण करण्यात आली आहे। पशुधन प्रवेशकांच्या मित्रांनो 9 जागांची देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू केलेली आहे। आता नेमकं ही अपडेट काय, संपूर्ण माहिती बघायची। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण झेडपी वेळापत्रकाबाबत, झेडपी रिझल्टबाबत, झेडपी जॉईनिंग बाबत तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो सर्व ऑथेंटिक माहिती मिळत असते, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा अपडेट अशी आहे, जिल्हा परिषदेच्या विविध 16 पदांच्या मित्रांनो 204 जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये आतापर्यंत 6 पदांच्या 8 जागांची निवड पूर्ण या ठिकाणी झालेली आहे। तर पशुधन प्रवेशकांच्या 9 पदांसाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे। अजूनही काही पदांच्या परीक्षा या ठिकाणी होणं बाकी आहे। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मित्रांनो 1 पदांसाठीच्या 200 जागांसाठी जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो भरती प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये सुरू झाली। यासाठी मित्रांनो परीक्षेसाठी मात्र मोठ्या ठिकाणी विलंब होत आहे। IBPS या खाजगी कंपनीकडून मित्रांनो ही प्रक्रिया घेतली जात आहे। परीक्षा ऑनलाईन होत असल्याने ज्या पदांसाठी जास्त या ठिकाणी मित्रांनो अर्ज आले आहेत, अशा पदांच्या परीक्षा घेण्यासाठी संगणकाची व्यवस्था या ठिकाणी होत नसल्याने या परीक्षा ठिकाणी लांबत आहे। जसजसे मित्रांनो निकाल ठिकाणी लागत आहे तसं मित्रांनो ही प्रक्रिया ठिकाणी होत आहे। नंतर बघा जिल्हा परिषदेच्या पोर्टलवर प्रकाशित ठिकाणी केली जात आहे। त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या मित्रांनो अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक घेऊन निवड यादी व प्रतीक्षा देखील जाहीर केली जात आहे। नंतर तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो पडताळणीत योग्य अर्हता व इतर बाबी न आढळल्यास आशांना संधी दिली जात आहे। सध्या लघुलेखक निम्न श्रेणी या मित्रांनो तुम्ही जर बघितलं या पदाच्या एका जागेसाठी एका उमेदवाराची निवड व 2 प्रतीक्षेत आहेत। कनिष्ठ लेखाधिकारीच्या एका जागासाठी एकाची निवड तर 2 प्रतीक्षेमध्ये आहेत। कनिष्ठ सहाय्यक लेखक या पदाच्या मित्रांनो 2 जागांसाठी दोघांची निवड तर 4 ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत। वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदांच्या मित्रांनो 2 जागांसाठी दोघांची निवड तर 4 जणांची प्रतीक्षा ठिकाणी आहे। कनिष्ठ आरेखक या पदांच्या 3 जागांसाठी मित्रांनो दोघांच्या ठिकाणी निवड तर मित्रांनो 2 पडताळणी ठिकाणी असून पडताळणीनंतरच पुढील निर्णय ठिकाणी होणार आहे। नंतर तुम्ही जर बघितलं तर पशुधन प्रवेशकांच्या 9 जागांच्या भरतीच्या ठिकाणी गुणवत्ता यादी झाली आहे आणि या जागांसाठी आता निवड समितीची बैठक झाली असून लवकरच निवड जाहीर होणार आहे आणि ही प्रक्रिया सुरू असल्याच्या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे। आता बघा यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जास्त जागांच्या पदांची मित्रांनो परीक्षा ठिकाणी बाकी आहे। हिंगोली जिल्ह्यात मित्रांनो आरोग्यसेवक 40% व 50%, आरोग्यसेविका महिला, ग्रामसेवक ह्या 4 पदांच्या मित्रांनो जास्त जागा आहेत, मात्र या पदांच्याच अजून परीक्षा झालेल्या नाही आहेत। कारण मित्रांनो सर्वात जास्त अर्ज या पदांसाठी आले आहे। फक्त मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ठिकाणी झेडपी त्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त जागा या पदांसाठी आहेत। कोणत्या मित्रांनो? आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक या पदांसाठी मित्रांनो सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत। सर्वात जास्त जागासुद्धा या पदांसाठी अजूनही एक्झाम होत नाही आहे, वेळापत्र जाहीर होत नाही आहे। आता विद्यार्थ्यांनो आचारसंहिता ठिकाणी लागणार आहे। आचारसंहितेचा ठिकाणी लागले तर तुमची एक्झाम आणि होणार ठिकाणी कठीण होईल, वेळापत्र जाहीरसुद्धा ठिकाणी मित्रांनो होत नाही आहे। त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे। विद्यार्थ्यांनी भरभरून कॉल करा, तेव्हा मित्रांनो तुमच्या ठिकाणी वेळापत्र येईल। कारण मित्रांनो आता जवळजवळ मार्च महिना लागलेला आहे, मार्च या ठिकाणी 8 तारीख आहे, अजूनही मित्रांनो तुमच्या ठिकाणी वेळापत्र आलेलं नाही आहे। पुढे बघा आगामी काळात मित्रांनो निवडणूक आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे त्याचाही मित्रांनो ह्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो। मात्र तुर्तास तरी ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या एकेकाने मित्रांनो निकाल घोषित होत असून त्याची निवड करण्याची प्रक्रिया या ठिकाणी प्रशासन गतिमान पद्धतीने करीत आहे। म्हणजे ज्यांचा निकाल लागला त्याच्या ठिकाणी मित्रांनो जॉईनिंगची प्रोसेस चालू आहे, पण अजूनही मित्रांनो भरपूर पदांची एक्झाम बाकी आहे, त्या लवकरात लवकर घ्यावा ही विनंती मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत आपण ठिकाणी करणार आहोत। तर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो। ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत